पेण विधानसभा मतदारसंघात एसआयआर मॅपिंगचे काम जोमानं सुरू. सविस्तर वृत्त. शासनाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण 2026 कार्यक्रमांतर्गत पेण 191 विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत रोडे बूथ क्रमांक 168 येथे आदिवासी वाडीवर बूथ अंतर्गत कॅम्प लावण्यात आला होता. आदिवासी मतदार या शासनाच्या कार्यक्रमापासून वंचित राहू नयेत, त्याचं प्रमाण सर्वांचे फॉर्म भरून व्हावेत यासाठी ग्रामपंचायत रोडे येथील फणसवाडी आदिवासी वाडी येथे विशेष कॅम्प घेण्यात आला. BLO अधिकारी आणि त्यांचे मदतनीस सहकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक वृंद, आशाताई यांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम राबविला आहे. या कार्यक्रमासाठी सरपंच दिनेश पवार आणि भाजपा पक्षाचे BLO 2 म्हणून काम पाहणारे माजी सरपंच स्वप्नील म्हात्रे यांनी मेहनत घेतली. भविष्यात एकही मतदाराचं नाव मतदान यादीतून वगळलं जाऊ नये यासाठी प्रयत्न चालू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर राहिलेल्या आदिवासी लोकांचं घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेऊ असंही त्यांनी सांगितलं. यावेळी ग्रामस्थ आणि मतदार यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याचं प्रमाण एसआयआर मॅपिंगचं काम योग्य प्रकारे सुरू आहे की नाही हे पाहण्याकरता पेण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी भेट दिली. सोबत नायब तहसीलदार नितीन परदेशी, त्याचप्रमाणे निवडणूक अधिकारी तुषार कामत यांनी भेट देऊन BLO आणि त्यांच्या सहकारी यांना मार्गदर्शक सूचना केल्या. त्याचप्रमाणे एसआयआर फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी आणि त्यातून कसा मार्ग काढावा यासाठी मार्गदर्शन केलं. आणि पेण तालुक्यातील सर्व BLO यांनी लवकरात लवकर आपलं एसआयआर मॅपिंगचं काम 100% उद्दिष्ट पूर्ण करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. मतदारांना आवाहन करण्यात आलं आहे, आपापल्या फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी आणि निर्माण झाल्यास BLO अधिकाऱ्यांकडून समाधान झालं नाही तर थेट पेण तहसील कार्यालय येथील निवडणूक कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय.